तर बघू शकता इथे आम्ही आता बाजरीच्या खारोड्या करून घेत आहोत. की आता आईने शिजून घेतलंय बाजरीच्या खारोड्याचं पीठ आणि मी आणि माझी भाऊच आहे, आम्ही दोघी मिळून टाकतोय आणि आई आम्हाला ताटामध्ये काढून. तर बघा मी थंड करून देते. मस्त पळीनं हलवते. छान, खूप छान झालेले आहेत चवीला. सगळं टाकायचं याच्यामध्ये. बाजरी धुवून घ्यायची स्वच्छ. एक अर्धा तास वाळू घालायचं पातळ कपड्यावरती. पातळ कपड्यावरती वाळू घालून नंतर मग संध्याकाळी मिक्सरमधून काढून ठेवायचं आणि सकाळी पाण्याला आदण ठेवायचं छान. त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे मिक्सरमधून काढायचे आणि याच्यामध्ये पाण्याच्या उकळीमध्ये टाकून द्यायचं आणि थोडी तीळ टाकायची, मीठ टाकायचं चवीप्रमाण. बघा मग सुंदर आणि छान, खूप छान चव येईल. आणि पावसाळ्यामध्ये थोडे वाटे शेंगदाणे आणि खारोड्या घ्यायच्या, मस्त पाणी बघत खिडकीला बसून खायचं. किती वेळ शिजवायचं? छान घट्ट होऊ जकर शिजवायचं. छान 1 किलोच्या केले मी तेव्हा, 1 किलोच्या केले. आता 1 किलोच्या करून मुलीला द्यायले. बघा बघा आता 1 किलोचे खूप भरपूर व्हायले. तिथं पण 1 किलोच्या बाजरीच्या खारोड्या किती होणार ते. तर बघा इथे आईने ह्याच्या आधी पण केलेले आहेत, खूप छान झाले म्हणून आम्ही आईला परत डबल करायला सांगितलं. आता हे खारोड्या मी आणि माझी बहीण आम्ही दोघी घेऊन जाणार आहोत मुंबईला. तर उद्या पण आई एक उन्हाळी पदार्थ दाखवणार आहे. त्याचा मी पूर्ण व्हिडिओ रेसिपी सगळं शूट करून मी तुम्हाला नक्की दाखवेल. खारोड्या तर आम्ही आता उद्या पण मम्मी माझी वेगळे एक पदार्थ करणार आहे. तो तर आम्ही तुम्हाला मी पूर्ण शूट करून तुम्हाला ते दाखवणार आहे कुठला पदार्थ आहे. तर हे खारोड्या आम्हाला खूप आवडल्या. तर मग मी माझ्या आईला बोलले का मला पण करून दे. ती देणारच होती पण मी जास्त प्रमाणात थोडेसे घेऊन जाणार आहे. ह्या आता मी आणि माझी भाऊजाई आम्ही दोघी टाकतोय आता हे खारोड्या. आणि किती 1 किलोचं प्रमाण तिने सांगितलं आहे. हे खूप गरम असतं मिश्रण. मग हे बघा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, हाताला पाण्याचा हात लावून हे असे टाकायचे. थोडेसे मोठे आकार टाकते मी. तर ह्या खारोड्याचा आकार तुम्हाला थोडासा मोठा दिसत असेल आणि चटके बसते. हे पाण्यामध्ये बोटं बुडवावं लागते आणि टाकावं लागते लवकर. खूप चटके बसते त्याचे. गरम केलं पाहिजे. हे थोडेसे मोठे टाकतोय. सुकल्यानंतर ह्याचा व्यवस्थित आकार येईल त्याच्यामुळे. आणि आपण जे डाळीचे सांडगे वगैरे टाकतो त्याचा आकार छोटा असतो. तर हे आपल्याला शेंगदाण्याबरोबर खायचं किंवा तळून खायचं, खूप छान लागतं चवीला. आणि हा आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये अशा प्रकारे करतात. आणि तुम्ही आता हा व्हिडिओ कुठून बघताय ते मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हे सुकल्यानंतरच मी तुम्हाला दाखवेल आणि किती झाले ते पण दाखवणार. तर माझ्या आईचा टॅरेस बघू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. आणि भावाने सोलर प्लॅन्ट बसवलेला आहे कारण इकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि एरिया बघू शकता आजूबाजूला. आईने बघा कशा आयडिया करून इकडे त्याला भरपूर साऱ्या कळ्या वगैरे येतात गणपतीच्या. तर बघा इथे आणि इकडच्या साईडला छोट्या कुंड्या बघू शकता तुम्ही. बघा तुळशी आणि तुरीच्या शेंगाची झाडं, जास्वंदी, कढीपत्ता आणि पुदिना पण माझ्या वडिलांनी लावले कुंडीमध्ये एमर्जन्सीसाठी. किती छान आलाय बघा पुदिना पण. तर बघू शकता आईने ते वाळवण टाकलेलं आहे गणपतीवरती. तर इथे मिरच्या, शेंगदाणे, शेंगचे तांदूळ आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि वाळवत घातले कारण आपल्याला इडलीला किंवा तांदळाच्या भाकरी वगैरे करण्यासाठी. तर
इथे आहेत शेवग्याच्या शेंगांचं झाड, बघू शकता किती सुंदर आहे. आणि ह्याला खूप साऱ्या शेंगा येतात, आम्ही खूप साऱ्या शेंगा येतात आणि आम्ही ह्याची आहे ना मस्त भाजी डाळ जेव्हा पाहिजे तेव्हा असं फ्रेश शेंगा तोडून बनवून घेतो. बघा किती छान झाड आहे, टेरेसला एकदम लागूनच आहे आमच्या. आज हे घेतलं, बकळ घेतलं. बघा आईने जुगाडू चूल बनवलेली आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी बनवली आहे. आता काही जागा वगैरे खाली नाही आहे, घरं बांधले गेलेली आहेत, त्याच्यामुळे ही चूल बनवून ठेवले. जेव्हा आम्हाला नॉनव्हेज वगैरे खायची इच्छा झाली तेव्हा आम्ही इथे चुलीवर आईला बनवायला सांगतो आणि ती बनवते. आणि जेव्हा माझी आई नॉनव्हेज करेल चुलीवरती तो तर ब्लॉग मी तुमच्याशी नक्की शेअर करणारच आहे. आणि हे बघा अशी लाकडं वगैरे आणून ठेवलेली आहेत. जेव्हा आम्ही नॉनव्हेजचा बेत बनवू तेव्हा तर मी तुम्हाला दाखवणारच. पण बघा किती छान अशी चूल वगैरे केली आणि हे असं करायला खूप मज्जा येते, छान वाटते. मी बोलले माझ्या आईला, मी आणि माझी भाऊजाई स्वाती आम्ही दोघी मस्त अशा खारोड्या बनवून घेतोय छान असं. आणि आज तिला उन्हाळी पदार्थ करायला खूप आवडतात, तिचे भरपूर उन्हाळी पदार्थ झालेले आहेत. मी नव्हते ना इथे, त्याच्यामुळे काही शूट वगैरे करता नाही आलं. आणि आम्ही गावी लग्नाला पण जाऊन आलो आहे, त्याच्यानंतर आता हे आम्ही करून घेतोय. आम्ही आता खारोड्या एवढ्या झालेल्या आहेत. एक तर तिथे भातचा बसलाय, त्याला पीठ खा बोलले पहिले, त्याला नाही आवडलं. टेस्टी लागतात ह्या. मी आईला विचारून त्याची रेसिपी तुम्हाला सांगेलच, आई बोलली, पण तुम्हाला समजलं का नाही काय माहिती. पण मी माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल का कसं प्रमाण घ्यायचं, काय घ्यायचं, किती वेळ शिजवायचं आणि कसं करायचं ते तुम्हाला नक्की सांगेलच मी. तर चला आता एवढ्यात इथे आता आमच्या फायनली खारोड्या टाकून झालेल्या आहेत. ऊन पण भरपूर लागतंय, भरपूर ऊन आहे. जोपर्यंत सावली होती तोपर्यंत आम्ही पटापट टाकून घेतले. आता याला उन्हाला ठेवतो आणि रात्री पूर्ण सुकल्यानंतरच आता तुम्हाला मी दाखवतो.